नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांची प्रचार रॅली संपन्न. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे यांची रॅली ओटी सेक्शन 4 4 नंबर मार्केट, विनोद चौक, मानेरेगाव, आषाढीपाडा, VTC ग्राउंड, महादेवनगर, संतोषनगर येथे समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये माजी आमदार पप्पू कलानी, नगरसेवक शेखर यादव सामील होते. तसेच उमेदवार धनंजय बोडारे यांना व्यापारी वर्गाने समर्थन देऊन पाठिंबा दिला. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आप सभी लोग देख सकते हैं कि हमारे जो विकास हमने किया है बहुत अच्छा किया है. दिल खोले आबासाहेब समर्थन कर रहे हैं. ये आबासाहेबांचे प्यार आबासाहेब हर मानवाचे हर कृती मानवाचे विलंबित खायला पाठिंबा आहे. प्रतिसाद जबरदस्त आहे आणि हा प्रस्तावित आमदार त्याच्या विरोधात लावणार. लोक वाट बघत होती. या मतदारसंघाचा रखडलेला विकास गेल्या 15 वर्षापासून एक आमदार या ठिकाणी निवडून येतो. 3 टर्म झाले, 4थ्या टर्मला सुद्धा समोर येतो. त्यामुळे 3 टर्मचा हिशोब लोक मागतात की तुम्ही नक्की 15 वर्ष या शहराला दिलं काय. उल्हासनगर असेल, कल्याण असेल, विकास न करता बकास केला. या ठिकाणी पाणी पुरवठ्याची बोमावर तिकडे आमदाराचं लक्ष नाही. म्हणजे आमदारांना ते माहिती नाही की आपला रोल आहे. महानगरपालिकांना कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो, पर्यायाने लोकांपर्यंत पाणी मिळत नाही. हे काम सुद्धा आमदारांना माहीत नाही. फक्त महानगरपालिकेत टाकून मोकळे होतात. MSCBचा टोल समस्या, लाईट वारंवार जाते. ही MSCB राज्य शासनाची निगडीत आहे. त्याला पाठपुरावा करून हे MSCBचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे. ट्रान्सफॉर्मर असेल, मेंटेनन्स असेल आणि वाढीला वीज असेल, हे याचा सुद्धा पाठपुरावा नाही. रस्ते खड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे हे कल्याणला गेल्यानंतर आपल्याला जाणवतं. ते खडे गेलेले असेल, आशेरा असेल, कोळशीवाडी असेल, काटेमांडीला असेल, या सगळ्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी डान्सबार वाढलेले आहेत, नशेचे अड्डे, गंजेडी लोकांचे अड्डे वाढले. त्याचा परिणाम गुन्हेगारीकडे होतोय आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतोय. या ठिकाणी कल्याणपूरमध्ये हॉस्पिटल नाहीत. आई हॉस्पिटल 4 नंबरला त्याची गैरसोय आहे, तिकडे लक्ष नाही. तिथे डॉक्टर्स कमी असले किंवा बाकीचं मशिनरी असल्या पाहिजे, जेणेकरून मोफत सुविधा सर्व गरीब लोकांना मिळेल. या काही कशाकडे दुर्लक्ष, सगळ्याकडे दुर्लक्ष असल्यानं फक्त गुन्हेगारी इथं वाढलाय. गुन्हेगारीचा विकास झालेला आहे, गुंडगिरीचा विकास झालेला आहे, दहशतीचा विकास झालेला आहे. तर पायाभूत सुविधा नसल्यामुळे हा लोकांचा मध्ये राग आहे. व्यापारी वर्गाला सुद्धा चांगलं वातावरण नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि सगळे मशालीला समर्थन दिले होते. मला खात्री आहे की येणाऱ्या 20 तारखेला उल्हासनगरमधून प्रचंड, कारण उल्हासनगर लोकांनी पाहिलेले की उमेदवार कोण आहे. नक्कीच ज्यांना नेहमी अवेलेबल असणारा उमेदवार तो हवा असतो, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा उमेदवार असतो. पण आता हे आमदार तर काय मिळू शकणार नाहीत आता सध्या येतो. त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि या 20 तारखेला मशाल जोरात पेटणार आहे. 1 नंबर बटन दाबण्याचा निर्धार केलेला आहे आणि मशालीला प्रचंड प्रमाणात विजय करणार आहे.